तर मग आम्ही कोणत्याच सरकारला मतदान करणार नाही, आम्ही सरळ पैसा करून विधान. आता हेच आमचं पर्याय राहणार आहे आणि प्रत्येक महिन्याला आमचं मानधन जे सरकार करेल त्यालाच आम्ही मतदान करू, त्यांना आम्ही करणार नाही. मेसेज करू शकते आहे काँग्रेस आणि ऐकून घ्या त्याच्यासाठी काँग्रेसला मदत करून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवायचे आहेत. तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह आपल्या एरियातला अजूनपर्यंत मुख्यमंत्री आपल्याला आणि यावेळेसच मौका आहे. सगळ्यात जास्त चान्सेस आहे आपल्या क्षेत्रातला जो भूमिपुत्र आहे त्यांचं नाव नंबर 1 वर आहे चालू ते मुख्यमंत्री बनण्याच्या तर जसा तुम्ही आता सपोर्ट केला थोडशानं गडबड झाली 20 सीटांना आपण कमी पडलो नाही तर आपला प्रधानमंत्री समजा बनला असता त्याचे 25 मुद्दे ते राहुल गांधीजी फिरून पूर्ण तेच फिरून सगळे मुद्दे जाणून ते प्रश्न मांडले होते त्यांचे ते काम चालू झालं असतं. एक सरकार आहे फक्त खुलता देण्याचंच काम आहे यांना. तुम्ही पाल पट्ट्याचं काम झालं नाही मग घरकुलाचं काम घरकुल कोणाला देता त्याच्या घर ऑलरेडी बनलाय त्यालाच देऊन राहिले 20,000 ते त्यांना पूर्ण पेंडिंग करून ठेवलं. फक्त योजनावर योजना सरकारला लाडकी बहीण स्वतःच्या बहिणीला मदत नाही करू शकत तर दुसऱ्याच्या बहिणीला काम करायचं. मला 1500 रुपये होतं तुमच्या घरच्या मुलीला आम्ही 2 वर्ष बघा ह्या सगळा हा जे 1500 रुपयेवाला आहे ना हा इलेक्शन 2 महिन्यापर्यंत तुमचा ते अर्जंट घेतील आणि 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. पुढे आपल्या सगळ्यांना विनंती करतो जशी आपण आता मदत केली आहे आपला रूळ फेडण्याचं काम आहे. तुम्ही मला चांगली नोकरी दिली आता 5 वर्ष मी चांगल्या प्रकारे नोकरी करेन. माझं काम तुम्हाला माहित आहे दवाखान्याच्या मार्फत इंजेक्शन चांगल्यानं दिलोय लोकांची चांगली सेवा केलो आणि ते कमी पैशामध्ये आपण सेवा केली त्याचप्रमाणे आपण जो काम तुम्ही केलं आहे ते इमानीद्वारे करणार आहे. पण सरकारमध्ये राहणं तेवढंच जरुरी आहे. सरकार आपली राहिली तर सगळे कामं आपण करू शकतो. किती प्रॉब्लेम आहे तिकडे तिकडे अरे डोळ्यातून आसू येतात. त्या सोनेखालीमध्ये गेला घरकुल म्हणते तर पुरा गावच्या गावच तिथं पाहिल्या का नाही ताळपत्र लावल्या कसे राहते एवढे मोठे मोठे भोगदाळ पडल्या. उन्हाळ्यामध्ये आम्ही फिरलो पाणी नाही आणि तुम्ही धरती मातेच्या नाव घेताय त्या धरती समजा तुमच्या शरीराला इंजेक्शन लावतात जेव्हा तर खावणार आहे सांगा किती बोरवेल तुम्ही खोदून राहिल्या. म्हणण्याचा तात्पर्य आहे का परमनंट सोल्युशन पाण्याच्या इथं करायला पाहिजे. प्रगत देशामध्ये तुम्ही पूर्ण पाईपलाईन त्यांनी केली आपण काय केलं फक्त भ्रष्टाचार करण्याचे हे सरकार काम करत आहे. गुंडेगिरी आहे फक्त इलेक्शन आला तर काही सत्य मंदिरासाठी काही करतात. म्हणून आपण सर्वांना मी रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे आणि अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आपला सगळ्यांचा सत्कार करतो. येणाऱ्या काळामध्ये जशी मधून मला केली तशी आमच्या नानाभाऊंना घरात मुख्यमंत्री बनले तर 2 दिवसामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह एवढे आपल्या सगळ्यांना वचन देतो मी. आपल्या स्वतःची मी एकनिष्ठ राहील भले नानाभाऊ मुंबईत राहील तर मी 24 घंटे काम करण्यास तयार आहे तुमच्या लोकांसाठी. आम्ही बोल वचन देत नाही जो आहे तो सांगतो आणि बिलकुल ताकदीने भिडा तुम्ही. काँग्रेस पक्ष हा वेवर इलेक्शन लढत राहते. बीजेपीकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे त्याची ताकद त्याची भूत आणि सगळ्यात आपल्यासारखी समजा महिला शक्ती आमच्या पाठीशी राहिली तर विचार करा इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या दिवशी काही लोक बोलत राहतील नाकासारखे मोठं नाही निघत घरात समजा महिला तुम्ही वोटिंगमध्ये आल्या काही तुम्ही काम केला घराघरातून वोटिंग केलं वोटिंग पर्सेंटेज वाढत एक बूथ जिंकला म्हणजे आपला इलेक्शन जिंकणं होते. बूथ मजबूत झाला तर सगळ्या इलेक्शनमध्ये कामात येते आपल्या जिल्हा परिषदची असो पंचायत समितीची असो लोकसभेचे सगळ्या इलेक्शनमध्ये आपल्याला मदत झाली. म्हणून तुम्ही बूथ कमिट्या स्ट्रॉंग करा भाऊ समजले का प्यारे भाऊ आणि महिलांना प्राधान्य द्या. आपण महिलाच ताकद आहे नारी शक्तीवरच विश्वास आहे आपला समजल्या का. कारण सर्वप्रथम त्यांनीच आमचा त्यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे तेव्हा आमचा सर्वात प्रथम त्यांनीच हे विधानसभेमध्ये बोललेले आहे. ते कॅन्सर पीडित म्हणून एक आहे तिला प्रधानमंत्री राहत खासदार निधीमधून एका गोष्टीवर श्रेय आहे जिल्हा परिषदच्या मार्फत जे व्यक्ती हार्ट वाल्याला तुम्हाला माहिती